हे सकाळी आग लागली आहे आणि अग्निविरोधक जे काही गॅस सिलेंडर बसवले आहेत ते सगळे एक्सपायर झालेले आहेत. म्हणजे अग्निशमन दलाच्या गाड्या जर वेळेवर नसत्या आल्या तर हा भडका खूप उडाला असता. आणि अतिशय महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी आमदार एक आमदार 3-3, 4 लोकांचं प्रतिनिधित्व करतो, तो या ठिकाणी येतो आणि त्याच्या जीवाची काही सुरक्षा या ठिकाणी नाही आहे. त्याच्यासोबत त्याचे पी असतात, बॉडीगार्ड असतात, पेशंट असतात, नागरिक असतात. तर त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष या इमारतीकडे आहे. इमारती इतकी जीर्ण झालेली आहेत. मी स्वतः प्रधान सचिवाला पत्र दिलं आहे की बाबा आमच्या डोक्यावर पडेल तर दुरुस्त करा, पण करत नाही. आणि विनाकारांची खोटी बिलं एवढी काढतात या इमारतीची की मी तर म्हणतो याचं जर स्ट्रक्चर ऑडिट जर केलं तर इमारतीच्या 1000 पट खर्च याच्या मेंटेनन्सवर केलेला आपल्याला पाहायला मिळेल. साहेब, तुम्ही ज्या रूममध्ये राहता तिची अवस्था आहे आधी बिकट आहे, कारण आम्ही तुम्हाला भेटायला ज्या वेळेस आलो त्यावेळेस वरती तुमचं चप्पल तुटलंय, बाथरूम तुमचं जळतंय, अशा प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही राहता. हो ना, मी प्रधान सचिवाला विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळीच दिलं की बाबा हे सगळं अंगावर पडते, जरा दुरुस्त करा. आता याच्यावरून तुम्ही कल्पना करा की सगळ्याच आमदार निवडची अवस्था काय आम्ही आता लोकप्रतिनिधी आहोत, आमदार आहोत, 4-4 लाख लोक आम्हाला निवडून देतात आणि 300 स्क्वेअर फुटामध्ये आम्ही 25-25 लोक राहतो. तिकडे अधिकारी मोठमोठ्या याच्यामध्ये राहतात. म्हणजे एका रूममध्ये 20-20 लोक, पेशंट, PA, बॉडीगार्ड, रिलेटिव्ह सगळेच. हे फार आमदारांची हेळसाण आहे सगळीकडे. नवीन आमदार निवास प्रस्तावित आहे, अंतिम टप्प्यात काम आहे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे होतं, मात्र सध्या काय अजून तरी त्या नवीन काय आता मागच्या 5 वर्षात होईल असं वाटलं, ते 5 वर्ष निघून गेलेत. आताही काय होईल लवकर वाटत नाही. सरकार तुम्ही रस्ता दाखवतोय सरकारवरती, सरकारच्या कामावर विश्वास नाही का? हे कामं सरकार नाही बघत, हे प्रशासन पाहत असते. सरकार प्रशासन 2 गोष्टी वेगळी आहेत. शासन हे प्रशासन करून घेतं. शासनाने किती प्रयत्न केला आणि प्रशासन मनावर जर घेत नसेल तर त्या प्रशासन कारवाई झाली पाहिजे. थोडक्यात शासनाचा होल्ड आणि प्रशासनाचं कामकाज याच्यामध्ये ताळमेळ नाही असं म्हणता येईल. ताळमेळ नाही म्हणता यापेक्षा अधिकारी दुर्लक्ष करतात आणि या ठिकाणी जे अधिकारी येतात हे प्रचंड प्रमाणात वरिष्ठांना पैसे देऊन येतात की इथे आपल्याला डेप्टी इंजिनियर म्हणून पोस्ट भेटली पाहिजे, मी एवढे देणार तेवढे देणार. आणि ते कशा करतात तर त्याला माहिती इकडे सगळी बोगस बिलं काढतात म्हणून. लोकप्रतिनिधींच्या जीवाशी खेळ होतो. मुजोर अधिकारी याला जबाबदार एक प्रकारे 100% मुजोर अधिकारी जबाबदार आहेत. कारवाई सस्पेंड केला पाहिजे आणि चांगले दर्जेदार अधिकारी या ठिकाणी दिले पाहिजे. आणि खरं तर आता ही दुर्दशा आमदारांची राहायची ही बदलली पाहिजे. किमान 3 BHK 4 BHK तरी त्याला जागा मिळायला पाहिजे. ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. प्रमाणात म्हणजे जवळपास उभाटाचे 6 खासदार येतील, आमदार येतील अशा प्रकारची चर्चा होती. उद्या सामंत बोलले पण अद्याप तरी कुठं झालेलं दिसत नाही का, फेल झालेलं आहे ऑपरेशन टायगर. काय करतं बघा, शिंदे साहेबांचं ऑपरेशन ते फेल होत नसतं, ते डायरेक्ट पोस्टमॉर्टम करतात. हे आपण अनुभवलेलं आहे. वेट अँड वॉचची भूमिका घ्या, योग्य वेळी सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आणि जे एकनाथ शिंदेना सारखं डिवसलं जातं की कामाख्या देवीला गेले, रेड्याची शिंगा आणली, तिकडे पुरून ठेवली, अंधश्रद्धा आहे. तर कामाख्या देवीचं संस्थान हे देशातल्या अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्या देवीची जी पूजा अर्चना केली जाते ती परंपरेनुसार केली जाते. आणि आम्हीसुद्धा गुवाहाटीला असताना तिथल्या आमदार मंत्र्यांनी सांगितलं की देवीचं संस्थान खूप छान आहे, आपण जाऊन म्हणून आम्ही सगळे लोक गेलो. आणि म्हणून तिकडनं शिंगा आणली. आता एक शिंग तर मी आणून ठेवलं आहे, पण ते आता राऊताच्या तोंडात कधी खोपसायचं त्याची वाट पाहतोय मी. यासोबतच राऊत जर आज म्हणाले का शिंदे गट, शिंदेची शिवसेना ही भारतीय जनता पक्षाला झालेलं अपेंडिक्स आहे आणि ते भारतीय जनता पक्षाला कापायचं. शिवसेना भाजपा ही बाळासाहेब ठाकरे केलेली युती आणि तीच युती एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस जपत आहेत. खरं तर अपेंडिक्स या राऊताला आणि त्याच्या सहकार्याला झालेला आहे. त्यांच्या डोळ्यात ही खुपती आहे. त्यांना असं वाटलं की हे बाजूला गेले तर यांचे 5 पण आमदार येणारे, पण 61 आमदार छताडावर बसले. हे दुःख त्याला सलतं आणि तो अपेंडिक्स याच्या डोळ्यात खुपतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.